माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अतिशय उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाड यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गोविंदकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने हे होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला. जिल्ह्यात कमी कालावधीत विहीर पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे पूर्णत्वाचा दाखला वितरण, त्याचप्रमाणे या कीटकनाशक व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याची अभिनंदन पाटील यांनी प्रात्यक्षिके करून दाखवले. त्याचबरोबर सेंद्रिय शेती काशीनाथ बुदगुंडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर तूर लागवड व सोयाबीन लागवड या विषयावर डॉक्टर लालासाहेब तांबडे, त्याचप्रमाणे जीवाणू खत व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर डी.व्ही. इंडी जीवशास्त्र यांचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विविध शेतकरी पीक स्पर्धा यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा व महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कृषी विभाग, जिल्हा परिषद व शासन स्तरावरील ज्यांनी उल्लेखनीय कामकाज केले असे अधिकारी कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर, मोहीम अधिकारी अशोक मोरे, रामचंद्र माळे, अंबिका वाघमोडे, मिथुन भिसे, राजश्री कांगरे, मानंदा कुंभार, उमेश खाटे, शंकर पाटील आदींनी परिश्रम घेतले.